मित्रांनो, तुम्ही जर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतूसाठी घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. नवीन एका जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये जी काही कागदपत्रे लागतात, यामध्ये नवीन काही कागदपत्राच्या यादीमध्ये जे आहे ते नावं आलेली आहेत. तर कोणती नवीन कागदपत्रे लागणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. तसेच यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, अटी पात्रता कशा पद्धतीची लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल. उमेदवार यांनी आपले सरकार सेवा केंद्राकरिता भरलेला अर्जाची फी तसेच खालीलप्रमाणे संबंधित सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह संबंधित तहसील कार्यालय सेतू विभाग येथे वरील नमूद दिनांक रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष सादर करायचे आहे. यानंतर मुदतीनंतर पोस्टाने ईमेलद्वारे तसेच प्रेक्षक शाखेद्वारे प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते पहा. आधी आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, रेशन कार्ड, 12वी किंवा पदवीधर जे तुमचं जास्तीत जास्त शिक्षण असेल त्याचे तुम्हाला मार्कशीट जोडावं लागेल. संगणक म्हणून तुम्हाला MSc किंवा CCC देऊ शकता. आणि यामध्ये टायपिंग एक्स्ट्रा मागितलेली आहे. यामध्ये मराठी 30 किंवा मराठी 40 म्हणजे मराठी 30 आणि मराठी 40, त्यानंतर इंग्लिश 30, इंग्लिश 40 अशा पद्धतीची टायपिंगची सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहेत. हे नवीन या ठिकाणी ॲड झालेलं. त्यानंतर CSC ID प्रमाणपत्र आणि तुम्ही जागा भाड्याने घेत असाल तर ते करारनामा तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लागणार आहेत. अटी शर्ती काय आहेत तर शासन निर्णय 19 जानेवारी 2018 व 2 जून 2025 या अधीन राहून आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती व कार्यान्वित केल्या जाईल GR नुसार. त्यानंतर दुसरा आहे आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा नागरिक हा त्या नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह संबंधित तहसील कार्यालय सेतू शाखा येथे सादर करून त्याबाबतची पोस्ट पावती प्राप्त करून घेणे बंधनकारक असेल. त्यानंतर कुठलेही डॉक्युमेंट स्वीकारले जाणार नाहीत. त्यानंतर पुढचं आहे आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित ठिकाणी चालवणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्यास, निदर्शनास आल्यास गंभीर स्वरूपाची चूक समजून केंद्र रद्द करण्यात येईल. त्यानंतर फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुमच्या कुटुंबात दुसरा अर्ज आल्यास तो ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला आणि याआधी जर तुमच्याकडे ID असेल तर तुम्हाला तर पुन्हा अर्ज करायचा नाही आहे. अर्जामध्ये जर माहिती चुकीची दिली असेल तर त्याचा अर्ज रद्द करून येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7 नंबर आहे आपले सरकार सेवा केंद्रांना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशाचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे. त्यानंतर 8 नंबर आहे शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास त्याचे गंभीर दखल घेण्यात येईल व चौकशी करून कारवाई करण्यात येईल. त्यानंतर 9 नंबर आहे शासनाचे साहित्य प्राप्त झाल्यास त्यांची काटकसरीने वापर करून संरक्षण व जतन करावे लागेल. 10 नंबर आहे मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती वाशिम म्हणजे वाशिम जिल्ह्याची जाहिरात आहे. त्यामुळे महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ यांनी नियुक्ती केलेल्या पथक अधिकारी हे आपल्या सरकार सेवा केंद्राची चौकशी करू शकतील. 11 नंबर आहे प्रस्तावित गावामध्ये आपल्या सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचे किंवा रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार समितीला राहील. त्यानंतर एका केंद्राकरता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास 19 जानेवारी 18 व 2 जून 2025 या अनुसरून जे काही GR निघाले आहेत त्यांना अनुसरून जे काही उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या काही अटी शर्ती होत्या. आता हे जे काही जाहिरात आहे ती वृत्तपत्रामध्ये देण्यात येणार आहे. तसेच सर्व उपविभागीय कार्यालय असेल, उपविभागीय अधिकारी असेल त्यांना या इथे पाठवण्यात येणार आहे. तसेच तहसीलमध्ये सुद्धा तहसीलदाराकडे यांचे सर्व माहिती व उचित कारवाईसाठी जे आहे ते पाठवण्यात आलेली आहे. आता अशा पद्धतीची जाहिरात आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला हा नमुना आहे डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. वैयक्तिक माहिती भरायची. यामध्ये संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबर. त्यानंतर सेतू मागणीबाबत तपशील. कुठे तुम्हाला सेतू घ्यायचे त्या गावाचं नाव, ग्रामपंचायतचं नाव, गट ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा. भाडेतत्त्वावर घेणार असाल तर तुम्हाला मालकासोबतचे करारनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. शैक्षणिक माहितीमध्ये 12वी, पदवीधर जे काय तुमचं शिक्षण झालं असेल त्याचे एकूण मार्क आणि मिळालेले मार्क आणि टक्केवारी टाकायची आहे. इतर शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्हाला MSc ID आणि टायपिंग मागितलेली आहे 30, 40 इंग्लिश आणि मराठी. त्यानंतर किंवा CCC असेल MSc IDच्या व्यतिरिक्त देऊ शकता. त्यानंतर CSC केंद्राबाबत तपशील, CSC ID आणि CSC कार्यरत ठिकाण कुठे आहे तुमचं CSC ते तुम्हाला माहिती द्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे आणि हा फॉर्म तुम्हाला जे आहे ते जमा करायचा आहे. शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2025 अन्वये वाशिम जिल्ह्यात नव्याने आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करायची आहे. त्या अनुसरून ही जाहिरात निघाली आहे. यामध्ये नगर परिषद, नगरपंचायत हद्दीतील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2025ला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 19 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म कुठे भरायचा आहे तर या
संबंधित तहसील कार्यालयामध्ये सेतू विभाग असतो, सेतू शाखा असतो, त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता आपण जे अर्ज नमुना पाहिला तो अर्ज तुम्हाला व्यवस्थित माहिती भरायची आहे, सर्व डॉक्युमेंट त्या अर्जासोबत जोडायचे आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जी काही तुम्हाला 200 रुपये अर्जाची फी आहे, ती फी तुम्हाला जी आहे ते अर्जाची फी मला भरायची आहे आणि त्याची तुम्हाला पोच पावती घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत तुम्हाला जे काही अर्ज आहे तो अर्ज, त्यानंतर अर्जाची जी काही फी भरली आहे त्याची तुम्हाला पावती जोडायची आहे आणि जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहे सर्व एक तुम्हाला फाईल तयार करून जे आहे ते जे की तहसील कार्यालयामध्ये सेतू शाखा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायची आहे. आणि त्यानंतर पुढील जी काही प्रोसेस आहे ते होणार आहे. आता रिक्त जागा आल्याच्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा, तिथे तुम्हाला माहिती देण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.